नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथिक्स या विषयासंदर्भात। ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की MPSC राज्यसेवा आयोग जो आहे 2023च्या हिशोबाने जो नवीन पॅटर्न आलेला आहे, त्या हिशोबाने हा एक नवीन सब्जेक्ट इथे ॲड करण्यात आलेला आहे। इवन आपण या विषयावर सिलेबसचं ॲनालिसिस, सिलेबसची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, प्लॅनिंग कशी असायला पाहिजे, हे व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्यांनी कोणी हे बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते बघू शकतात। आता इथिक्स हा जो सब्जेक्ट आहे, नवीन सब्जेक्ट इथे ॲड करण्यात आलेला आहे। या पेपरचा अभ्यास कसा करावा हा सर्वात मोठा गहन प्रश्न इथे विद्यार्थ्यांसमोर उभा आहे। तर याचंच इथे आपण निराकरण करण्याचा या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर हे बघा, सर्वात पहिले आपल्याला हे बघायचं आहे की इथिक्सचं महत्त्व काय आहे। इवन मी मागचे जे आपले स्ट्रॅटेजीबद्दलचे व्हिडिओ आपण जे अपलोड केलेले आहे त्यामध्ये मी ही माहिती सांगितली आहे की इथिक्सचं महत्त्व आता नवीन पॅटर्ननुसार खूप जास्त वाढलेलं आहे। दुसरा इश्यू असा आहे विद्यार्थी मित्रांनो की बरेचसे जे विद्यार्थी आहे जे थोडे रूरल रिजनमधून अभ्यास करतात, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना फार भीती आहे त्यांच्या मनामध्ये की सर आम्ही आन्सर रायटिंग करू शकू की नाही करू शकू। इवन इथिक्ससारखा जो कठीण सब्जेक्ट आहे UPSCमध्ये सुद्धा त्याचं एक परसेप्शन आहे की खूप जास्त टफ सब्जेक्ट आहे। तर बघा, हे काही जे परसेप्शन या सब्जेक्टबद्दल बनवण्यात आलेले आहे हे बिलकुल चुकीचे आहे। तुम्ही जर थोडा म्हणजे 50 to 60% जरी प्रॉपर अभ्यास या सब्जेक्टचा केला तरीही तुम्ही प्रॉपरली चांगले मार्क इथिक्स सब्जेक्टमध्ये स्कोअर करू शकता। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम नैतिकता, सचोटी आणि अभियोग्यता, इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा पेपर 2023च्या नवीन पॅटर्नमध्ये ॲड करण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदा पुढच्या वर्षीची जी एक्झाम आहे त्यामध्ये या पेपरवरचा पहिला पेपर तिथे होईल। ठीक आहे, आता नीतिशास्त्र पेपरचे महत्त्व काय आहे, म्हणजे कोणताही सब्जेक्ट आपण का बरं अभ्यासायचा, इथिक्सचा अभ्यास आपण का बरं केला पाहिजे। तर इथिक्स पेपरमध्ये चांगले गुण मिळवणे हे अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी आणि इच्छित सेवा मिळवण्यासाठी आवश्यक आहे। सर्वप्रथम ही इथिक्सचं वेटेज किती आहे, तर जवळपास 15% मार्क। ठीक आहे, जेवढे काही आपण टोटल आहे, ठीक आहे, 1750 मार्कांची, त्यापैकी अंदाजे 15% मार्क फक्त एका विषयाला आहे, तो म्हणजे कोणता मित्रांनो, इथिक्स। ठीक आहे, म्हणजे इथिक्सला तुम्ही डावलून चालणार नाही, तुम्हाला इथिक्सचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा लागेल। का बरं, कारण तुम्हाला जर चांगले स्थान मिळवायचे असेल, रँक, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जी सर्व्हिस पाहिजे ती जर मिळवायची असेल तर इथिक्सचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल। सेकंड, निबंध पेपरप्रमाणेच हा पेपर जास्तीत जास्त परतावा देतो। परतावा म्हणजे काय की इथे इनपुट टू आउटपुट रेशोवर आपण बोलून राहिलो आहे। ठीक आहे, कमीत कमी इनपुटवर जर जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला इथे जर मिळत असेल तर काय की अशा विषयाला म्हणतात की जास्त परतावा देणारा विषय। तर सेम जसं मी निबंधाचं तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की तुम्ही 10 ते 12 जरी निबंध प्रॉपरली जर लिहिले तर तुम्हाला अंदाजे तुमचा स्कोअर 120 ते 130च्या दरम्यान तुम्ही इझिली मार्क स्कोअर करू शकता। त्या पद्धतीनंच इथिक्स आहे। ठीक आहे, हे बघा, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खूप कमी अभ्यास करायचा आहे। एक मॉडरेट लेवलचा जरी तुम्ही अभ्यास केला तरीही तुम्ही इझिली 100 ते 110च्या दरम्यान मार्क इथिक्समध्ये स्कोअर करू शकता। ठीक आहे, तिसरं, या पेपरची पूर्ण तयारी GS पेपर 1, 2, 3 पेपर आणि निबंध पेपरमधील उत्तरांना नैतिक परिणाम जोडण्यास देखील मदत करते। म्हणजे जो इथिकल अँगल असतो उत्तर लिहायचा, ठीक आहे, स्पेसिफिकली म्हणजे ती गोष्ट बरोबर आहे तर का बरं बरोबर आहे बा, ती गोष्ट चुकीची आहे तर का बरं चुकीची आहे बा। तर या पद्धतीनं कधी कधी आपल्याला GS पेपर 1, 2, 3 मध्ये सुद्धा उत्तरं लिहावे लागतात, किंवा निबंधाचा एखादा टॉपिक आला त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथिकल अँगल त्याला दाखवावा लागतो की जर मी ही स्पेसिफिक ॲक्शन करतो आहे तर त्याचं काहीतरी इथिकल व्हॅल्यू आहे म्हणून मी करतोय, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं तिथे नमूद करावे लागतं। तर म्हणून त्या हिशोबाने सुद्धा इथिक्सची मदत तुम्हाला तिथं होते। त्यानंतर व्यक्तिमत्व चाचणीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा, ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये शासकीय सेवकाला अपेक्षित असलेले गुण असणारी व्यक्ती म्हणून समोर येण्यास देखील ते मदत करते। ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जर तुमचा इथिकल अँगल एकदम चांगला असेल तर तुम्ही तशा प्रकारचे उत्तरं तिथं तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, तर हे या पूर्ण इथिक्स या विषयाचं महत्त्व आहे। ऑफिशियल MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम या पेपरद्वारे आयोगाला काय चाचणी घ्यायची आहे याबद्दल विस्तृत मार्गदर्शक तत्वे प्रदान करते। आता बेसिकली हा जो अभ्यासक्रम आहे इथिक्स विषयाचा, हा आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे। तर चला तर पहिले आपण सिलेबसचा ॲनालिसिस करूया की सिलेबसमध्ये कोणते कोणते ॲस्पेक्ट इथे दिलेले आहेत। या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता। ठीक आहे, इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा आहे। या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या, संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्याबाबत उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल। म्हणजे सोप्या भाषेत जर मी या पूर्ण पॅराग्राफला एलॅबोरेट करायचं गेलं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच, ठीक आहे, काय म्हणतात त्याला, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच, यावर या पेपरवर भर देण्यात येतं।
पण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, ठीक आहे, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पद्धती कोणत्या आहे यावर जास्त करून तिथे विशेष करून तिथे भर देण्यात येतो, ठीक आहे. त्यानंतर यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यासक्रम म्हणजे केस स्टडीज तुम्हाला देण्यात येतील पेपरमध्ये, ठीक आहे. जसं आता मी इथे सांगणारच आहे की इथिक्सचा जो पेपर आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, पेपर ए आणि पेपर बी मध्ये, ठीक आहे. तर इथे केस स्टडीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण बघूया हा पेपर 2 विभागामध्ये विभागलेला आहे, ठीक आहे. विभाग ए आणि दुसरा आहे विभाग बी. प्रत्येकी 125 गुण या दोन्ही विभागाला डिवाइड असतात. एकूण हा पेपर 250 मार्काचा असतो. विभाग ए जो असतो याच्यामध्ये जास्तीत जास्त करून थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात, म्हणजे जे तुमचे थेरी बेस्ड प्रश्न असतात. आणि विभाग बी जो असतो याच्यामध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न असतात, ठीक आहे. आता हे बघा की पहिले असं म्हणजे एक परसेप्शन मुलांमध्ये होतं की दोन्ही हा पेपर म्हणजे खूप फास्ट तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो बा, पण अशा प्रकारची गोष्ट नाही, कारण जास्तीत जास्त थेरॉटिकल क्वेश्चनपेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त टाईम या केस स्टडीजमध्ये लागतो, ठीक आहे. म्हणजे प्रॉपरली जर तुम्ही प्रॅक्टिस केली आन्सर रायटिंगची तरच तुमचा हा पूर्ण पेपर 3 तासाच्या टाईम लिमिटमध्ये कंप्लीट होऊ शकतो. आणि त्यामध्ये सर्वात जास्त जो वेळ घेणारा घटक आहे तो आहे केस स्टडीज, कारण इथे तुम्हाला प्रॉपरली रिअल लाईफ एक्झाम्पल्स दिलेले असतात, त्यांना तुम्हाला तोडगा काढावा लागतो. तिथे तुम्हाला लिहावं लागतं की तुम्ही जर अमुक अधिकारी असाल तर तुम्ही काय कराल, काय नाही कराल, या सगळ्या गोष्टींची तिथे तुम्हाला प्रॉपरली मांडणी करावी लागते, ठीक आहे. म्हणून हे 2 विभाग इथे 2 विभागामध्ये तुमचा हा इथिक्स पेपर डिवाइडेड असतो. पुढे होऊया सिलेबसकडे. आता बघा सिलेबसमध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, ठीक आहे. यालाच म्हणतात नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचा परिणाम, नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील मानवी मूल्ये, महान नेते. इवन बघा महान नेते म्हणजे महात्मा गांधी झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, भगतसिंग झाले, यांचे विचार काय आहेत काय नाही आहे. इवन उत्तरं लिहिताना आपल्याला त्यांचा सुद्धा रेफरन्स द्यावा लागतो. सुधारक व प्रशासक यांचे जीवन, ठीक आहे, यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी, ठीक आहे. आणि शिकवण यांपासून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका, म्हणजे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, व्हॅल्यूज म्हणतो आपण इंग्रजीमध्ये आला, ते व्हॅल्यूज कसे असतात. इवन हे बघा हा विषय मी याच्या आधी बोललेलो आहे की इथिक्स असा सब्जेक्ट आहे की जो आपल्या डेली बेसिसच्या आपल्या लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स करतो. इवन एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण आपल्या आईवडिलांचा मान राखतो किंवा जे काही मोठे आहे त्यांना आपण आदराने बोलतो, हे सुद्धा एक इथिक्सचा पार्ट आहे, ठीक आहे. म्हणजे यालाच म्हणतात मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका, ठीक आहे. तर म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये चालू आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या इथिक्स अँड ह्युमन इंटरफेसमध्ये करायचा आहे, ठीक आहे. पुढचा टॉपिक बघूया ॲटिट्यूड. आपण सहसा म्हणतो की त्याचा ॲटिट्यूड निगेटिव्ह आहे, याचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे. तर बेसिकली ॲटिट्यूड म्हणजे काय, ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती. यामध्ये आपल्याला घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा, म्हणजे बेसिकली ॲटिट्यूडचे वेगवेगळे आपल्याला जे विषय आहेत त्यांना डिटेलमध्ये इथं अनुभवायचं आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या सोशल स्पिअरमध्ये, ठीक आहे, सामाजिक लेवलला, राजकीय लेवलला किंवा आपल्या घरात आपण कसं वागतोय, काय वागतोय, त्याबद्दल सुद्धा आपल्याला इथे पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट येतं ॲप्टिट्यूड, ठीक आहे, आणि इमोशनल इंटेलिजन्स, ठीक आहे. नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता. इवन निपक्षपातीपणा म्हणजे काय की जेव्हाही आता एक अधिकारी जर सेवेमध्ये चालला आहे, सरकारी सेवेमध्ये चालला आहे, तर ऑब्व्हियस आहे की तो कोणत्याही पार्टीकडे अलाइन नसला पाहिजे. मग सरकार ही बीजेपीची राहू द्या, काँग्रेसची राहू द्या किंवा अमुक कोणत्या तिसऱ्या पक्षाची राहू द्या, म्हणजे त्याची जी वागणूक आहे ती निपक्षपाती असली पाहिजे. आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. आता साधं एक उदाहरण जर मी तिथे द्यायचं म्हटलं, जर कदाचित तुम्ही उद्या जाऊन जर डेप्युटी कलेक्टर बनलेच, ठीक आहे, मी आशा करतो की सगळेजण तुम्ही जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहात ते नक्की बनू. कोणी जर डेप्युटी कलेक्टर बनला आणि त्या डेप्युटी कलेक्टरकडे कोणता जर एखादा गरीब माणूस येत असेल त्याच्या ऑफिसमध्ये आणि त्या माणसाची एलिजिबिलिटी त्या स्पेसिफिक स्कीमसाठी नाही आहे, पण तरीसुद्धा तो तुमच्याकडे एक आशेनं आला आहे की नाही बा मला स्पेसिफिक स्कीम अंतर्गत तुम्ही काय करून द्या, तुम्ही जे काही त्याचं हे आहे आपण म्हणतो त्याचा फायदा आहे तो मला मिळवून द्या, जर त्यांनी असं म्हटलं तर तुम्ही एकदम त्यांना हटकून बोलू शकत नाही. म्हणजे काय तेव्हा तुम्हाला प्रॉपरली एक इथिकल अँगल घ्यावा लागेल की बिचारा तो गरीब आहे म्हणूनच तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही त्याची एक आशा आहे म्हणून तो इथे आलेला आहे.
पण तुम्हाला प्रॉपरली त्याला समजून द्यावं लागेल किंवा त्याला कोणती दुसरी स्कीम ज्याच्यामध्ये तो फिट होतो आहे तिथे तुम्हाला त्याला अवेलेबल करून द्यावं लागेल. यालाच म्हणतात दुर्बल घटकांप्रती सहानुभूती. तुम्ही त्याला एकदम हटकून लावलं की नाही रे बा तुझं काम होऊ शकत नाही किंवा तू असा कसा आला आणि त्याला दमदाटी केली आणि त्याला पाठवलं, तर हे चांगल्या ऑफिसरचे लक्षणं नाही राहत. म्हणजे त्याला तुम्ही म्हणतो की तुम्ही अनइथिकल आहात. ठीक आहे. इव्हन भावनिक बुद्ध्यांक, त्यालाच आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. इमोशनल इंटेलिजन्स जर मी साधारण भाषेत बोलायला गेलं तर काय याचा अर्थ होतो मित्रांनो, की तुम्ही तुमचे जे इमोशन्स आहे, ठीक आहे, ज्या भावना आहेत त्या भावना विवश तुम्ही कोणते निर्णय घेऊ नयेत. ठीक आहे. म्हणजे निर्णय घेताना तुम्ही पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स. यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे? संकल्पना, त्याची उपयोगिता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्याची उपयुक्तता आणि उपयोजन. पुढे वळूया. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड द वर्ल्ड. याच्यामध्ये बघा आता वेगवेगळे फिलॉसॉफर्स भारतातूनही झाले, काही फिलॉसॉफर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स म्हणून त्याला आपण म्हणतो. त्यामध्ये रुसो, ठीक आहे, टॉल्स्टॉय, ठीक आहे, अशा प्रकारचे मोठे मोठे एरिस्टॉटल असे थिंकर्स, त्यांचं म्हणणं आपल्याला थोडं इथं माहीत असायला हवं उत्तरं लिहिताना. हे बघा याच्यामध्ये बहुतांश वेळा असं होतं की जे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहे ते आपला जो एक्सपर्टवाले तिथे आपले सजेशन आहे ते तिथे पेपरमध्ये टाकतात. तशा प्रकारचं नॉलेज इथे आवश्यक नाही आहे. तुम्हाला बेसिकली 2-2, 3-3 मुद्दे जरी त्यांच्या लक्षात असेल तरी तशा प्रकारचे उत्तरं तुम्हाला तिथे जनरलाइज उत्तरं लिहावे लागतात. मी परत परत मेन्शन करत आहे बरं. तुमचं जो ऑप्शनलचे विषय आहे ते ऑप्शनलचे विषय फार खोलावर तुम्हाला अभ्यासावे लागतात. इथं तुम्हाला उत्तरं लिहिताना वरवरचे विचार त्यांचे मांडावे लागतात. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानाचे योगदान. त्यानंतर पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता. स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी. नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनिमय व सत्सम विवेकबुद्धी. ठीक आहे. उत्तरदायित्व आणि नैतिक शासन. शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्याचे बळकटीकरण. आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या, निगम प्रशासन. या सगळ्या गोष्टी आपल्याला या पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अभ्यासायचं आहे. याचं एक उदाहरण देतो म्हटलं तर, जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर आपले प्रधानमंत्री, माननीय प्रधानमंत्री मोदीजी गेले होते छत्तीसगडच्या दौऱ्यावर. तिथे एक जो डेप्युटी कलेक्टर तिथे जे कलेक्टर साहेब होते ते कलेक्टर साहेब त्यांना रिसीव्ह करायला आले हेलिपॅडच्या जवळ. तर त्यांनी लावला होता शेड. ठीक आहे. शेड्सचे गॉगल तिथे लावले होते. तर हे काय आहे, इट इज अनइथिकल ऑन द पार्ट ऑफ ऑफिसर, की तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री मोदी तिथे येऊन राहिले आणि त्यांच्यासमोर जर तुम्ही शेड्सचे गॉगल घालून उभे आहात तर हे त्यांना डिसरिस्पेक्ट दर्शवल्यासारखं होतं. इव्हन त्यानंतर सुद्धा त्यांची कानउघाडणी करण्यात आली होती की तुम्ही अशा प्रकारचं बिहेव काय केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज अँड इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला अभ्यासायचं. हे बघा जास्तीत जास्त इथिक्सचे उदाहरणं तुम्हाला न्यूजपेपरमधनं मिळतील. तुम्ही डे टू डे लाईफमधनं ज्या काही गोष्टी तुम्ही अनुभवता किंवा न्यूजपेपरवर बघता किंवा न्यूजवर वाचता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रॉबिटी इन गव्हर्नन्स. ठीक आहे. इंटिग्रिटी म्हणजे हॉनेस्टी आपण त्याला म्हणतो. प्रशासनातील सभ्यता. लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार. माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ठीक आहे. इव्हन सिटीझन चार्टर म्हणतात त्याला. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलं तर इथे सिटीझन चार्टर असतात. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते जर तुम्हाला रिसॉल्व्ह करायचे असेल तर त्या चार्टरमध्ये दिलं राहतं की तुम्ही तुमचे ग्रीव्हियन्सेस कसे रेस करू शकता, तुमच्या ज्या तक्रारी आहे त्याचं निराकरण कसं करू शकता. या सगळ्या गोष्टींचं कोणत्याही सरकारी कार्यालयात तुम्ही गेलं तर सिटीझन चार्टर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रारी रेस करू शकता. इव्हन प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये सुद्धा या गोष्टी असतात. माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, नीती संहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉबिटी इन गव्हर्नन्समध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्याच्यावरती हे जे सगळे वरचे टॉपिक आहे यावर केस स्टडीज. ठीक आहे. हा केस स्टडीज म्हणजे पेपर बी. ठीक आहे. पेपर ए आणि पेपर बी मध्ये आपला इथिक्स सब्जेक्ट डिवायडेड आहे. तर केस स्टडीज प्रॉमिनंटली तुम्हाला पेपर बी मध्ये विचारण्यात येतात. ठीक आहे. हा झाला मित्रांनो सिलेबस. आता या सिलेबसचा अभ्यास कसा करायचा हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वप्रथम कीवर्ड्सवर फोकस करायचा आहे. आता हा जो मी सिलेबस सांगण्याचं कारण काय आहे की यामध्ये वेगवेगळे टर्म्स आले आहे. ठीक आहे. व्हॅल्यूज आल्या, इंटिग्रिटी आली, ॲप्टिट्यूड आलं, इमोशनल इंटेलिजन्स आलं. तर हे जे कीवर्ड्स आहे याचा एक छोट्या शब्दात तुम्हाला काय माहीत पाहिजे, छोट्या वाक्यामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ माहीत पाहिजे. ठीक आहे. स्कोरिंग इन इथिक्स पेपर इज अ गेम ऑफ कीवर्ड्स. म्हणजे असे जे कीवर्ड्स आहे याचे अर्थ जरी तुम्ही काढून ठेवले, असे 100 कीवर्ड जरी मित्रांनो तुम्ही प्रॉपरली त्याची लिस्ट बनवली आणि प्रत्येकाचे अर्थ जर तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवले, त्या 100 कीवर्डवर सुद्धा तुम्ही तुमचा इथिक्सचा पेपर इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि जे मी मार्क म्हटले 100 ते 110च्या दरम्यान हे चांगले मार्क इझिली स्कोअर करू शकता. अवेअरनेस अबाउट सेल्फ
ठीक आहे. ॲबिलिटी टू प्रोजेक्ट वन सेल्फ ॲज अन इंडिव्हिज्युअल हु इज प्रॅग्मॅटिक अँड प्रोडक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करायचं उत्तर लिहिताना की माझे जे सजेशन्स आहे हे मी काही असे हवेमध्ये बनवत नाही आहे, हे प्रॉपर मी विचार करून बनवलेले आहे, प्रॉपर प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहे आणि प्रोडक्टिव्ह सोल्युशन आहे, म्हणजे ज्याच्यातून आउटपुट आपण काढू शकतो. वाईल बिंग कमिटेड टू पर्सनल अँड प्रोफेशनल इथिक्स, म्हणजे इथे आपल्याला कुठं सोल्युशन देताना आपल्याला हेराफेरी करायची नाही आहे. ठीक आहे. जसं कायद्यामध्ये जर तुम्हाला सोल्युशन द्यायचं तर प्रॉपर तुम्हाला कायद्यांना फॉलो करायचं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सोल्युशन तिथे द्यायचं आहे. तर यासाठी महत्त्वाचं काय आहे, कीवर्ड्स 100 कीवर्ड्स काढणं, प्रॉपरली त्याची लिस्ट बनवणं. हे कीवर्ड्स कसे काढायचे, काय काढायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे अपलोड करीलच. परीक्षेचे स्वरूप सर्वसाधारण जनरल स्वरूपाची असते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, कारण काय होतं, मी आताच म्हटलं की तुम्हाला तिथे एक्सपर्टवाल्या उत्तरं लिहायचे नाही आहे, तुम्हाला जनरल पद्धतीनं उत्तरं लिहायचे आहे. मी याच्या आधी सांगितलेलं आहे की इथिक्सचा असा पेपर आहे की तुम्ही अभ्यास न करता जरी तिथे गेले आणि ते लिहून आले तरी 40-50 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. ठीक आहे. पण आपल्याला त्या 40-50 मार्काचे 100 ते 110 जर करायचे असेल तर प्रॉपरली आपल्याला हे कीवर्ड्स वगैरे जे आहे याचे अर्थ काढणे, केस स्टडीजचा लिहायचं प्रॅक्टिस करणे, या सगळ्या गोष्टी मस्ट आहे. त्यानंतर चांगले उत्तर लिहिण्याकरिता 2 गोष्टी मस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. हे तुम्हाला कुठेच सांगणार नाही. एक आहे कॉमन सेन्स, तुमचा कॉमन सेन्स वापरा. ठीक आहे. कॉमन सेन्स जरी तुम्ही वापरला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीचे उत्तर लिहू शकता. आणि दुसरं म्हणजे नैतिक तत्वांचा वापर करा. जे इथिकल व्हॅल्यूज आहे किंवा हे जे कीवर्ड्स मी आता म्हटले, हे कीवर्ड जर तुम्ही काढले 100, त्या 100 कीवर्ड्समध्येच तुमचे 20 प्रश्न इझिली तुम्ही लिहू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे कॉमन सेन्स आणि नैतिक तत्वांचा वापर, या 2 गोष्टी जरी तुम्ही वापरल्या तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. आता एक कॉमन सेन्सचं उदाहरण देतो म्हणतं तर काय, एक मी तुम्हाला केस स्टडी सांगतो की जनरली जी कॉमन केस स्टडी आहे की सपोज तुम्ही आता इंटरव्ह्यू द्यायला चालले आणि इंटरव्ह्यूला जाता जाता तुमच्या कोणत्या रिलेटिव्हचा ॲक्सिडेंट झाला. आता त्या ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये ती महिला जखमी झाली आणि महिलेचं बाळ, ते दोघी जण जखमी झाले. तर अशा कंडिशनमध्ये तुमचा इंटरव्ह्यू अर्धा तासात आहे आणि ॲक्सिडेंट झाला आहे. आता तुम्ही काय करा, आता याच्यामध्ये बहुतांश विद्यार्थी काय म्हणतील की नाही, कॉमन सेन्स आपला काय म्हणतो की नाही यार, लहान बाळ आहे आणि त्याची आई आहे तर आपण त्यांना पहिले असिस्टन्स केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना सुखरूप आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवायला हवं, नंतर मी माझ्या इंटरव्ह्यूचं बघतो. पण जर कोणी असं म्हटलं की नाही 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 मी त्यांना काही मदत करणार नाही, मी सरळ इंटरव्ह्यूला चाललो जाईल, हे काय झालं, इट इज लॅक ऑफ कॉमन सेन्स. म्हणजे काय, उत्तर लिहिताना असे साध्या गोष्टी तुम्हाला नोट करायच्या आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी प्रॉपरली तुम्ही उत्तरं लिहू शकता. पुढे नीतिशास्त्र पेपर तयार करण्यासाठी सामान्य मार्गदर्शक तत्वे कोणती आहे. पहिलं तर म्हणजे अभ्यासक्रम जाणून घ्या मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे सिलेबस तुमचा तोंडपाठ असला पाहिजे, हे मी मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि आताही म्हणतोय की इथिक्सचा सुद्धा सिलेबस तुमचा काय असला पाहिजे, तोंडपाठ असला पाहिजे. ठीक आहे. नीतिशास्त्राचा अभ्यासक्रम हे तुमचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक आणि कीवर्ड सूची आहे. अभ्यासक्रम तोंडपाठ करा म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये अभ्यासक्रमात नमूद केलेले कीवर्ड वापरू शकता. मी आताच म्हटलं तुम्हाला 100 कीवर्डची लिस्ट बनवायची आहे आणि त्याचे शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन. एवढं जरी तुम्ही केलं आणि ते 100 कीवर्ड तुमचे तोंडपाठ असले, तुम्ही इझिली कोणत्याही प्रश्नाला तिथं सामोरे जाऊ शकता. सेकंड, मर्यादित पुस्तके वाचा. ठीक आहे. महत्त्वाच्या ओळी चिन्हांकित करण्यापूर्वी ते 2दा वाचा, रेषा चिन्हांकित करा आणि लहान नोट्स बनवा. तर नोट्स कोणते बनवा, हे जे 100 कीवर्ड्स आहे एवढे जरी बनवले तरी मोर दॅन सफिशियंट. आता मर्यादित पुस्तके म्हणजे मी माझा बुकलिस्टचा एक व्हिडिओ आहे, जर तुम्ही बघितला नसेल त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर शॉर्ट नोट्स संक्षिप्त स्वरूपात कीवर्ड एकत्र ठेवण्यास मदत करतात. हे अत्यावश्यक आहे कारण इथिक्स उत्तर लेखन हे कीवर्डचं शब्दप्रयोग आहे. ठीक आहे. त्यानंतर मागील वर्षीचे सर्व पेपर बघा. आता हे बघा मित्रांनो, हा जो आता पेपर होणार आहे तुमचा पुढच्या वर्षीचा इथिक्सवर, हा पहिल्यांदा नवीन पॅटर्ननुसार पेपर होणार आहे. तर यावेळेस आता म्हणजे मागे इथिक्स हा सब्जेक्ट होताच नाही. तर अशा कंडिशनमध्ये मागचे पेपर म्हणजे कोणते, तुम्ही सरळ जर तुम्ही UPSCचे जुने पेपर जरी बघितले, ठीक आहे, 1995 ते 2010-11 पर्यंतचे, तरीही तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न तिथे विचारण्यात येऊ शकतात. म्हणजे ते एक पेपर तुम्ही प्रश्न बघू शकता, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर नोट्स कशा काढायच्या, जसं 7 सोशल सिन्स बाय गांधीजी. ठीक आहे. हे गांधीजींनी सांगितलं. इथे मी एक फोटो लावलाय. आता गांधीजींनी कोणते 7 पाप सांगितले, एक तर आहे पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांतरहित राजनीती. दुसरं वेल्थ विदाउट वर्क, परिश्रम रहित धनोपाज. ठीक आहे. प्लेजर विदाउट कन्सायन्स, विवेक रहित सुख, चरित्रशून्य ज्ञान, सदाचार रहित व्यापार, संवेदना रहित विज्ञान आणि वैराग्यविहीन उपासना. आता हे काय आहे गांधीचे 7 सिन्स. आता हे मी तुम्हाला, हे आपण काय म्हणजे कोणता असा एखादा प्रश्न आला ज्याच्यामध्ये करप्शनबद्दल विचारला आहे किंवा ट्रान्सपरन्सीबद्दल विचारला, तर सरळ तुम्ही या 7 सिन्स लिहू शकता की गांधीजींनी असं म्हटलं बा. त्याचप्रकारे वेबरची थेअरी, रॉल्स सोशल जस्टिस थिअरी, अशा थिअरीज पुस्तकांमध्ये दिलेल्या आहे. त्याचे 2-2, 3-3 पॉईंट जरी तुम्हाला माहीत असले तरी तुम्ही थेरॉटिकल उत्तरं लिहिताना त्याचं मेन्शन करू शकता. इत्यादी विचारलेल्या अनन्य कीवर्डचा नोंद घ्या. त्या तुमच्या कीवर्डमध्ये, तुमच्या उत्तरामध्ये हे कीवर्ड आले पाहिजे. त्यानंतर
इथिक्स पेपरसाठी उत्तरलेखन जितके महत्त्वाचे आहे तितके वाचन महत्त्वाचे नाही. आता याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्हाला वाचायचंच नाही आहे, की सर तुम्ही म्हणून आले इथे वाचू नका, तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे लिहून या, तुम्हाला मार्क मिळतात. तुम्हाला वाचन करायचं आहे, पण वाचन लिमिटेड करायचं आहे. कसं करायचं आहे वाचन? लिमिटेड करायचं आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला फोकस कशावर करायचा? उत्तरलेखनावर. ठीक आहे. हे बघा, कमी इनपुटवर तुम्ही जास्त आउटपुट जर काढू शकत असाल तर इझी आहे की तुम्ही कमी पुस्तकं वाचा, एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा रिवाईज करा आणि त्याच्याच बेसिसवर तुम्ही काय करा? चांगल्या उत्तराची लिखाणाची सवय करा. विभाग अ आणि केस स्टडी या दोन्हीसाठी सर्वोत्तम उत्तर लेखन रचना आणि तंत्र जाणून घ्या. आता हे जे लेखन रचना, उत्तरं कसे लिहायचे, केस स्टडीज कशा सॉल्व्ह करायच्या, याचे सुद्धा व्हिडिओ आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर वर्तमान सामाजिक समस्या, व्यावसायिक जीवन, तुमची आवड असलेली क्षेत्रे इत्यादीमधून उदाहरणे विकसित करा. हे बघा, तुमच्या डे टू डे लाईफमधले जे काही उदाहरणं असेल ते सुद्धा तुम्ही तिथं उत्तर लिहिताना तिथं मेन्शन करू शकता. इव्हन कधी कधी इथिकल टॉपिक एसेमध्ये सुद्धा विचारले जातात निबंध लिहिताना, तर अशा वेळेस सुद्धा तुमच्या डे टू डे लाईफमधले कोणतं एखादं उदाहरण तुम्ही तिथं लिहू शकता. उदाहरणे नीतिशास्त्र पेपरमधील उत्तर लेखनाचा मुख्य भाग बनतात. हे बघा, सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की आपल्याला हा इथिक्स पेपरचा जो अभ्यास करायचा आहे हा असा मोनोटोनस अभ्यास करायचा नाही आहे की नाही फक्त मी जे काही सरांनी सांगितलेलं आहे किंवा पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे तेवढं मी पाठ करतो आणि मी जातो पेपरला. अशा पद्धतीनं हा पेपर तुमचा सॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्ही जे काही वाचत असाल प्रॉपरली तुम्हाला ॲनालाइज करायच्या त्या गोष्टी, विश्लेषण करायचं आहे की असं करायचं तर का बरं करायचं, असं नाही करायचं तर का बरं नाही करायचं. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचे उदाहरणं विकसित करणं इथं आवश्यक आहे. नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय होण्यासाठी नीतिशास्त्रातील आकृत्या काढा. आता या आकृत्या सध्या तरी कोणत्याही पुस्तकात अवेलेबल नाही आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे की आमचं जे नवीन पुस्तक येणार आहे इथिक्सचं त्यामध्ये प्रॉपरली या डायग्राम्स वगैरे मार्फत तुम्हाला तिथे इझी मॅनरमध्ये इथिक्सचा अभ्यास कसा करावा हे लक्षात तिथे आणून देण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर नैतिकतेचा पेपर तयार करणे. हे लक्षात ठेवा. पहिला पॉईंट पहा, इथिक्स पेपर नैतिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी डिझाईन केले आहे, नैतिकतेबद्दलचे ज्ञान तपासण्यासाठी नव्हे. हे बघा, तुम्हाला इथिक्सबद्दल किती माहिती आहे यापेक्षा तुम्ही त्याचा वापर कसा करता हे फार महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय की पेपरमध्ये तुमचा जो प्रश्न आला त्या प्रश्नामध्ये तुमचे सजेशन्स कसे आहे, तुम्ही कोणती बाजू निवडत आहे, का बरं निवडत आहे, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यालाच म्हणतात नैतिक क्षमतेचे तुमचे मूल्यांकन. त्याला आपण इथिकल कॉम्पिटन्स सुद्धा म्हणतो. व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीत नैतिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य काय आहे ते समोर आल्यावर त्यांच्या भावना ओळखण्यासाठी क्षमता आणि नंतर त्यांचे निर्णय निर्देशित करण्यासाठी त्या भावनांवर विचार करणे आणि त्या मार्गाने कार्य करणे ज्यायोगे ते योग्य आहेत. म्हणजे कोणती गोष्ट योग्य आहे तर मग त्याच्या हिशोबाने कार्य करा, अयोग्य असेल तर त्याच्या हिशोबाने कार्य करा. यालाच आपण म्हणतो नैतिक क्षमता किंवा इथिकल कॉम्पिटन्स. त्यानंतर सुरुवातीला अभ्यासक्रमात नमूद केलेल्या टर्मसोबत परिचित व्हावे. ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यासोबत त्याचा मी आताच म्हटलं तुम्हाला 100 कीवर्ड्स काढायचे आहे आणि त्याचा प्रॉपर एक्सप्लेनेशन तिथे लिहून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये. एखाद्याला सर्वात सोप्या भाषेत आणि कमीत कमी शब्दात टॉपिक एक्सप्रेस करता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. आपल्याला वर्ड लिमिट असते विद्यार्थी मित्रांनो. 150 शब्दात तुम्हाला थेरॉटिक थेअरीजचे प्रश्न लिहावे लागतात आणि केस स्टडीज तुम्हाला फक्त 250 शब्दात लिहावी लागते. म्हणजे काय की तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी कमीत कमी शब्दात एक्सप्रेस करण्याची कला तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला आन्सर रायटिंगवर जास्तीत जास्त करून फोकस करायचा आहे. एक उदाहरण देतो म्हटलं तर व्हॅल्यूज म्हणजे काय? व्हॅल्यूज म्हणजे प्राधान्य. नैतिकता म्हणजे काय? बरोबर किंवा चुकीचे काय आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता म्हणजे काय? सरकारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची तरतूद. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या कृत्यांसाठी जबाबदार धरणे. ॲटिट्यूड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पना, परिस्थिती इत्यादीचे इव्हॅल्युएशन करणे. ठीक आहे, तो तसा आहे, का बरं तसा आहे, याला आपण ॲटिट्यूडमध्ये अभ्यासू. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रमात नमूद केलेल्या अटी, टर्म्स अँड व्हॅल्यूज एखाद्याच्या वैयक्तिक अनुभवाशी सांगा. म्हणजे आपल्या जीवनात डे टू डे लाईफ जे आपले एक्झाम्पल्स असेल ते एक्झाम्पल्ससुद्धा तुम्ही काय करू शकता, ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहे ॲटिट्यूड, इंटिग्रिटी, व्हॅल्यूज याला तुम्ही जोडून तिथे उदाहरणं नमूद करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमच्या आयुष्यातील घटना आठवण्याचा प्रयत्न करा जिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला. यालाच आपण इंटिग्रिटी म्हणतो की तो स्पेसिफिक ऑफिसर काय आहे, इंटिग्रल आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय? ऑनेस्ट, इमानदार आहे. आता याचं एक उदाहरण घेतो म्हटलं तर सपोज मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी पेपर लिहित होतो. पेपर लिहिता माझ्याकडनं काहीतरी एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं गेलं आणि माझ्या मागे असलेला माझा जो मित्र होता त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर तो मला बोलला की अभिलाष हे उत्तर चुकीचं आहे, तू हे उत्तर इथे खोड आणि हे याचं बरोबर उत्तर आहे. पण मी काय केलं, मी प्रामाणिक होतो, तर मी प्रामाणिक असल्यामुळे मी त्याचं ऐकलं नाही आणि मी माझं जे ओरिजिनल उत्तर होतं मी तशाच लिहिलं आणि नंतर जेव्हा पेपर चेक करून आला तेव्हा मला कळलं की माझं उत्तर ते चुकलं होतं. बेसिकली हे उदाहरण काय बेटा, हे माझ्या डे टू डे लाईफमधलं उदाहरण आहे की मी किती प्रामाणिक होतो म्हणून. तर अशा प्रकारची सुद्धा उदाहरणं काय आहे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही तिथं
वापरू शकता. असंच एक दुसरं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण सहसा काय होतो, आपण मोस्ट ऑफ द टाइम आपण रस्त्याने चालत राहतो. रस्त्याने जेव्हा आपण चालतो तर बहुतांश वेळा असं होतं की रस्त्यावर दगड वगैरे तिथे ठेवलेले असतात किंवा वीट वगैरे तिथे म्हणजे फेकली असते. तर अशा परिस्थितीत आपल्याला माहीत असतं की जर ती वीट किंवा तो दगड जर रस्त्यावर तिथंच पडून राहिला, तो कोणताही मोटरसायकलवाला आला आणि तो तिथे पडू शकतो. तर अशा परिस्थितीत आपलं एक विवेकबुद्धी काय म्हणते की नाही, आपण तो दगड उचलून बाजूला ठेवायला हवा. तर अशा पद्धतीचे उदाहरणं तिथे तुम्हाला मेन्शन करावे लागतील. आणि जर वास्तविक जीवनातले उदाहरण नसल्यास आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समाजसुधारक, जे आदरणीय मोठे मोठे नेते झालेले आहेत, नागरिक सेवक इत्यादी इतर आदरणीय सार्वजनिक व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. जे मोठे नेते झाले आहे किंवा महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, भगतसिंग, ठीक आहे, सुखदेव यांच्या संदर्भातील माहिती किंवा त्यांचे उदाहरणं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये काय करू शकता, तिथे नमूद करू शकता, जर तुमचे स्वतःचे उदाहरणं नसेल तर. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पेपरमध्ये करायच्या विद्यार्थी मित्रांनो. आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इथिक्सचं कसा अप्रोच असला पाहिजे, सिलेबसचं पूर्ण आपण इथे ॲनालिसिस केलं आहे. आता इथिक्सबद्दलचे उत्तर कसे लिहायचे, उत्तर लेखनाची शैली कशी असली पाहिजे, केस स्टडीज कशा सॉल्व करायच्या, त्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवून तो अपलोड करू. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याच्यावर आम्ही नवीन जे अपडेट्स आहेत तिथे अपडेट करतो. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सुद्धा तुम्ही तिथे सबस्क्राईब करा. धन्यवाद.